Next concept, distinguish between electronic or metallic conductor and electrolytic or ionic conductor. First differentiating point or first difference, the flow of electricity takes place by direct flow of electron through conductor. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंडक्टरमध्ये काय होणार आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी होणार आहे. कशी होणार आहे, टेक्स प्लेस बाय डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू कंडक्टर. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो कसे आहेत, थ्रू कंडक्टर आहेत. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टेक्स प्लेस बाय द मायग्रेशन ऑफ आयॉन ऑफ द इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी कोण मायग्रेट होणार आहे किंवा मुवमेंट होणार आहे, आयॉन्स होणार आहेत. मग त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आयॉन असेल किंवा निगेटिव्ह आयॉन असेल, कोणामधलं असेल, ऑफ द इलेक्ट्रोलाइट. सेकंड पॉईंट, द कंडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ अ मॅटर. म्हणजे या ठिकाणी कंडक्शन होणार नाही, इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ मॅटर. सेकंड पॉईंट, द कंडक्शन इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ ए मॅटर. म्हणजे या ठिकाणी कंडक्शन कशामार्फत आहे किंवा ट्रान्सफर कशामार्फत आहे, मॅटरच्या मार्फत आहे. नो केमिकल चेंज इज इन्व्हॉल्ड ड्युरिंग कंडक्शन. म्हणजे यामध्ये केमिकल चेंज होणार नाही. आणि या ठिकाणी इलेक्ट्रोलायटिकमध्ये काय होणार आहे, केमिकल चेंजेस आर ऑलवेज इन्व्हॉल्ड ड्युरिंग पॅसेज ऑफ ॲन इलेक्ट्रिक करंट. नेक्स्ट पॉईंट, द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर increases, conductivity decreases with increase in temperature. म्हणजे या ठिकाणी रेजिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे आणि कंडक्टिव्हिटी कमी होणार आहे आणि टेम्परेचर काय होणार आहे, वाढणार आहे. द रेजिस्टन्स डिक्रीजेस अँड द कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे रेजिस्टन्स कमी होणार आहे, कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे आणि सोबतच टेम्परेचरसुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. फिफ्थ पॉईंट आहे, द कंडक्टन्स ऑफ मेटॅलिक कंडक्टर इज व्हेरी हाय. म्हणजे या ठिकाणी कंडक्टन्स हा कसा आहे, व्हेरी हाय आहे. द कंडक्टन्स ऑफ द इलेक्ट्रोलाइट इज कम्पॅरेटिव्हली लो. म्हणजे या ठिकाणी कम्पेअरमध्येही कंडक्टन्स हे इलेक्ट्रोलाइटचं कसं असेल, कमी असेल. फॉर एक्झाम्पल, सॉलिड और मोल्टन मेटल सच ॲज अल्युमिनियम और कॉपर. फॉर एक्झाम्पल, ॲक्युअस सोल्युशन ऑफ ॲसिड्स, bases or salt. Next concept, information provided by measurement of conductivities of solutions. The conductivity, the conducting and non-conducting nature of this of solution can be identified by measurement of their conductivity. म्हणजे कंडक्टिंग आणि नॉन कंडक्टिंग नेचर हे सोल्युशनचं कशापासून ओळखणार होतं आपण, बाय आयडेंटिफाईंग द मेजरमेंट ऑफ देअर कंडक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल, सुक्रोज अँड युरिया डू नॉट डिसोसिएट इन देअर ॲक्युअस सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी सुक्रोज आणि युरिया हा काय होणार नाही, डिसोसिएट होणार नाही. द कंडक्टिव्हिटीज ऑफ दी सोल्युशन्स आर नियरली द सेम ॲज दॅट ऑफ वॉटर. म्हणजे या ठिकाणी युरिया आणि सुक्रोजची कंडक्टिव्हिटी कोणाशी जवळपास आहे, नियरली सेम ॲज दॅट ऑफ वॉटर. दीज सबस्टन्सेस आर कॉल्ड नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे या सबस्टन्सला काय म्हटलेलं आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हटलं आहे. ऑन दी अदर हँड, द सबस्टन्सेस लाईक KCl, CS3COOH, NaOH, HCl डिसोसिएट इन देअर ॲक्युअस सोल्युशन. म्हणजे त्याचीच दुसरी बाजू काय घेतलेली आहे या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, KCl घेतला आहे, CS3COOH आहे, NaOH आहे, HCl आहे, हा डिसोसिएट आहे. कशामध्ये आहे, ॲक्युअस सोल्युशन. द कंडक्टिव्हिटीज ऑफ द ॲक्युअस सोल्युशन आर हायर दॅन दॅट ऑफ वॉटर. म्हणजे या ठिकाणी या सबस्टन्सची कंडक्टिव्हिटी ही कशी आहे, जास्त आहे कोणापेक्षा, ॲज कम्पेअर टू द वॉटर. दीज आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट. म्हणजे यालाच काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोलाइट म्हटलं आहे. इलेक्ट्रोलाइट कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन सेट व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. म्हणजे यामध्ये इन शॉर्टमध्ये फर्स्ट पॉईंट काय घेतलेला आहे,
की कंडक्टिंग अँड नॉन कंडक्टिंग नेचर ऑफ सोल्युशन. म्हणजे कंडक्टिंग काय कंडक्ट करणारे, या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारे. मग यामध्ये ज्या केमिकल सोल्युशनमधनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही तो कोण असेल, नॉन इलेक्ट्रोलाइट असेल. आणि ज्या केमिकल सोल्युशनमधनं इलेक्ट्रिसिटी पास होतो तो कोण असेल, इलेक्ट्रोलाइट असेल. मग इलेक्ट्रोलाइट केव्हा असेल, जेव्हा तो कंपाऊंड्स कम्प्लिटली डिसोसिएट असेल किंवा आयोनायझेशन असेल, तेव्हा तो कोण असेल, इलेक्ट्रोलाइट असेल. सेकंड पॉईंट, ऑन द बेसिस ऑफ हाय और लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट आर क्लासिफाईड इंटू स्ट्रॉंग अँड वीक. म्हणजे या ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ हाय और लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज, म्हणजे कंडक्टिव्हिटीच्या आधारे त्याचं क्लासिफिकेशन कितीमध्ये केलेलं आहे, 2 मध्ये केलेलं आहे. एक आहे स्ट्रॉंग आणि दुसरं आहे वीक. मग आता या ठिकाणी स्ट्रॉंग आणि वीक कशाला म्हणायचे, की यामध्ये काय घेतलं आहे, फॉर एक्झाम्पल आयोनिक साल्ट, स्ट्रॉंग ॲसिड और बेसेस आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएटेड इन ॲक्युअस सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी जर स्ट्रॉंग सबस्टन्स असेल, मग त्या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस असेल किंवा साल्ट असेल, हा कम्प्लिटली काय आहे, डिसोसिएट आहे. कशामध्ये आहे, सोल्युशनमध्ये आहे. आणि त्याला काय म्हटलेलं आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर असेल तर त्याची कंडक्टिव्हिटी ही कशी असेल, हाय असेल. द वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस आर वीक इलेक्ट्रोलाइट. तर यामध्ये स्ट्रॉंग आणि वीक कशाला म्हटलं आहे आपण, जसं आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन हा कसा आहे, इनकम्प्लीट आहे किंवा पार्शियली आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणून आहे. विच डिसोसिएट टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट इन ॲक्युअस सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी त्याचं डिसोसिएशन अगदी कमी प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी त्याचं डिसोसिएशन कमी असल्यामुळं काय करणार आहे, शोज लोअर कंडक्टिव्हिटी दॅन दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे या ठिकाणी त्याची कंडक्टिव्हिटी ही कशी आहे, कमी आहे कोणापेक्षा, ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इन शॉर्टमध्ये काय घेतलेलं आहे या ठिकाणी, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन. तर यामध्ये फर्स्ट पॉईंट घेतलेला आहे की त्यामध्ये कंडक्टिव्हिटी अँड नॉन कंडक्टिव्हिटी घेतलं आहे. आणि सेकंड पॉईंटमध्ये त्या ठिकाणी त्याच्या डिसोसिएशनवरून किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीवरून स्ट्रॉंग आणि वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये काय केलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे.